अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे 2025 या वर्षात 1000 यशस्वी ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांचा टप्पा पूर्ण। बातमी नाशिक येथून। अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथील ऑर्थोपेडिक विभागाने 2025 या वर्षात तब्बल 1000 यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण करत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे। या उल्लेखनीय कामगिरीनिमित्त हॉस्पिटलतर्फे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या यशामध्ये ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सागर काकतकर, डॉक्टर जयेश सोंजे, डॉक्टर श्रीकांत जाधव आणि डॉक्टर राहुल सुपे यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ टीमचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया, अचूक निदान, रुग्ण केंद्रित दृष्टिकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे। या 1000 शस्त्रक्रियांमध्ये गुडघा व खुबा प्रत्यारोपण, जॉईंट रिप्लेसमेंट, लिगामेंट पुनर्बांधणी, लेगमेंट रिकन्स्ट्रक्शन्स, फ्रॅक्चर व्यवस्थापन, ऑर्थ्रोस्कोपी तसेच इतर जटिल हाड व सांध्याच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे। तसेच अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काही गुडघा व सांध्यांच्या शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने पार पाडण्यात आल्या। रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील नेमकेपणा वाढतो, इम्प्लांटचे अचूक पोझिशनिंग करता येते, रक्तस्राव कमी होतो आणि रुग्णांचा पुनर्वसन कालावधी अधिक जलद होण्यास मदत होते। मिनिमली इन्व्हेन्सिव्ह तंत्रज्ञान, आधुनिक ऑपरेशन थिएटर सुविधा आणि अनुभवी भूलतज्ञ व नर्सिंग स्टाफ यांच्या समन्वयातून रुग्णांना सुरक्षित आणि परिणामकारक उपचार देण्यात आले। या यशामुळे अशोका मेडिकवर हॉस्पिटलने ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया क्षेत्रात विशेषतः रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून आपली भक्कम ओळख निर्माण केली असून महाराष्ट्रातील सर्वात मोठे ऑर्थोपेडिक अनुभवी डिपार्टमेंट नाशिक येथे आहे। तसेच भविष्यातही उत्कृष्ट, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। मध्ये अशोका मेडिकवर हॉस्पिटलने ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये 1000हून जास्त यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात आणि त्या क्षणाला आपण इथे सेलिब्रेट करण्यासाठी जमलो आहोत। तर सक्सेस रेट अशोका मेडिकल हॉस्पिटलचा कुठल्याही सर्जरी बाबतीत, ती जॉईंट रिप्लेसमेंट असो, आर्थ्रोस्कोपिक असो किंवा ट्रॉमा सर्जरी असो, हा कुठल्याही सेंटरपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि तेवढाच विश्वास आम्हाला आमचे पेशंट्स आमच्यावर दाखवत आहेत। आमची 4 सर्जनची टीम ही खूप खंबीर, आत्मविश्वासू आहे आणि कुठल्याही चॅलेंजिंग सर्जरीसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत। डॉक्टर सागर कागतकर, डॉक्टर राहुल सुपे, डॉक्टर श्रीकांत जाधव आणि मी डॉक्टर जयेश सोंजे, आम्ही 4ही मिळून ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट एकदम यशस्वीरित्या आणि व्यवस्थित चालवत आहोत। आमच्याकडे मुंबई पुणेच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही पेशंट्स ऑपरेट करायला येतात आणि एकदम आनंदी आणि सॅटिस्फॅक्टरी अनुभव घेऊन जात आहेत। त्यामुळे अशोका मेडिकल हॉस्पिटलमुळे नाशिक एक मेडिकल टुरिझम हब बनण्यासाठी फार मोठी मदत होते आहे। मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही जे 4ही ऑर्थोपेडिक सर्जन्स आहोत, हे स्पोर्ट्स मेडिसिन ह्या स्पेशालिटीमध्ये पण बऱ्यापैकी काम करतो। आज 2025 मध्ये 1000पेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्याच्या या दिवसानिमित्त आम्ही एकत्र आलो आहोत। स्पोर्ट्स मेडिसिन म्हणजे फक्त सर्जरीज नाहीत स्पोर्ट्स रिलेटेड, पण सर्जरीज न करता पण कित्येक खेळाडूंना आम्ही याच्यामध्ये मदत करतो फिजिओथेरपीच्या मार्गदर्शनाने, आणि त्यांना ज्या काही स्पोर्ट्स खेळताना होणाऱ्या इंजुरीज आहेत या टाळण्यासाठी पण आम्ही वेगवेगळे कॅम्प्स घेतो। फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांना झालेल्या इंजुरीची सर्जरी न करता पण बऱ्याच पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करू शकतो। अनेक एलिट आणि प्रोफेशनल स्पोर्ट्समन ज्याच्यामध्ये दिल्लीमध्ये नॅशनल लेवलला खेळलेले किंवा काही इंटरनॅशनल लेवलसाठी पण सिलेक्ट झालेले स्पोर्ट्समन आम्ही इकडे ट्रीट केले आहेत आणि त्या सर्वांचेच आशीर्वाद, त्यांच्या पेरेंट्सचे आमच्याबरोबर आहेत आणि अशाच पद्धतीने आम्ही फ्युचरमध्ये पण स्पोर्ट्स मेडिसिन आणि स्पोर्ट्स सर्जरी याच्यामध्ये एक नाशिकच्या सिटीसाठी किंवा नाशिक शहरासाठी एक आदर्श असं सेंटर इकडे उभारण्याचा प्रयत्न करत राहणार। आज आपण 2025 मध्ये 1000 सर्जरीचा टप्पा पूर्ण केल्यानिमित्त इथे जमलो आहोत। त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण डिफॉर्मिटी करेक्शन्स म्हणजेच हातात वाकडेपणा असणे किंवा पायामध्ये वाकडेपणा असणे या सर्जरी सुद्धा आपण इथे करतो। काही लोकांचं जसं शॉर्टनिंग असेल, म्हणजेच हाईट कमी असेल पायाची किंवा हाताची लांबी कमी असेल तर त्याची लांबी सुद्धा वाढवण्याच्या शस्त्रक्रिया आपण इथे यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत आणि बरेचसे रुग्ण यामधून समाधानी झालेले आहेत आणि आज ते त्यांच्या नियमित जीवनामध्ये परत गेलेले आहेत। तर या पद्धतीने आपण ॲडव्हान्स लेवल सर्जरीज आपल्याला इथे अशोका मेडिकवरमध्ये करता येतात, याचा आम्हाला आनंद वाटतो। नमस्कार। सन 2025 मध्ये अशोका मेडिकवर हॉस्पिटल येथे
1000हून जास्त यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल आजचा जो सेलिब्रेशनचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्यासाठी आपण सगळे आलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. अशोका मेडिकल हॉस्पिटल बिंग टर्शरी केअर सेंटर, पेरिफेरीला न होणाऱ्या कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जरीज ह्या इथे रेफर केल्या जातात, ज्यामध्ये पॉलिट्रॉमा विथ व्हॅस्क्युलर इंजरीज, नर्व इंजरीज हे सुद्धा आम्ही इथे मॅनेज करतो. आमच्या इथे खूप चांगला ICU सपोर्ट आहे, स्टेट ऑफ दी आर्ट OT आणि मॅनेजमेंट सपोर्ट आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया ट्रॉमा रिलेटेड विथ एनी अदर कॉम्प्लिकेशन्स आमच्या इथे व्यवस्थित यशस्वीपणे पार पडली जाते.